नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी आणि पावसामुळे या ठिकाणी शेतपिकांच्या नुकसानीपोटी जे शेतकरी बाधित झाले आहे त्यांच्यासाठी शासनाने मदत मंजूर केली आहे। त्या संदर्भातला जी.आर. आलेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो की राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचा जी.आर. आहे 5 सप्टेंबर 2024 रोजीचा। तर मित्रांनो, शासन निर्णय काय आहे ते बघूया। नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी या ठिकाणी हा जी.आर. या ठिकाणी काढलेला आहे। यामध्ये 307,25,29,000 एवढी रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे। या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवलेल्या निधीसाठी उपलब्ध तरतुदीनुसार संदर्भाधीन अनुक्रमांक 1 येथे नमूद दिनांक 24/1/2023 अन्वये सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा। मग लाभार्थ्यांना अचूक माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी। मग चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही आहे। मग या ठिकाणी जे 1/1/2024 नुसार जिरायत पिके होती, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीची विविध दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी। कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना पुनरावृत्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी। अशा प्रकारचा हा जी.आर. आहे मित्रांनो। मग या ठिकाणी लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात यावा। म्हणजे वेबसाईटवर या ठिकाणी ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। मग वेळोवेळी शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये। 2 ते 3 हेक्टर मर्यादेतील शेती पिके नुकसानीचा खर्च या ठिकाणी मागणी करण्यात आली होती। पूर, चक्रीवादळ याच्यानुसार ही मदत करण्यात आलेली आहे। मग आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये उपलब्ध असलेल्या निधीमधून या ठिकाणी उपलब्ध केलेल्या निधीतून या ठिकाणी खर्च करण्यात येणार आहे। मग सदर शासन निर्णय हा शासनाच्या maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपण बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारचा 307,25,29,000 एवढा निधी शेती पिकांच्या नुकसानीसाठी दिलेला आहे। ज्यावेळेस पावसामुळे अतिवृष्टीमुळे हे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे त्याच्यासाठी दिलेला हा निधी खालीलप्रमाणे या ठिकाणी जिल्ह्यानुसार यादी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि किती क्षेत्र बाधित आहे, शेतकरीची संख्या किती आहे आणि त्याचा निधी किती आहे ह्या तक्त्यांमध्ये सर्व सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे। असे एकूण 26 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी ही मदत दिली जाणार आहे। अशा प्रकारचा महत्त्वाचा जी.आर. होता मित्रांनो। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।